प्रणव विजय खाडे, जाधव साहेब, मोहम्मद साहेब आनंदराव, प्रशांत जाधव, प्रवीण मोरे, फलटण, गायकवाड साहेब ही मंडळी उपस्थित राहिलेले. त्याचबरोबर या गावचे नेते, सहकार बोर्डाचे माजी अध्यक्ष हिम्मतराव मानेबापू हे उपस्थित राहिले. रामकृष्ण हरी सर्वांना सर्वप्रथम माझा नमस्कार. पप्पा, तुमचं आयुष्य जणू एक संघर्ष. तुम्ही हरला नाही, जिंकलात लढाई आयुष्यात. प्रत्येकाच्या डोळ्यातील मोती साक्ष देतात तुमच्याच विजयात. पुरामंदी माया त्याच्या काया मेघवाणी, दाखविला कधी पुन्हा डोळ्यात पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, फटामंदी हसू जरी कला वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापय, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. पप्पा, तुम्ही जाऊन 1 वर्ष झाले, तरीही तुम्ही गेलात हे मानायला मन तयार नाही. अजूनही गाडी वाजली की वाटतं माझे पप्पाच आले, आणि बाहेर येऊन पाहिल्यावर तुम्ही नसता. मग डोळ्यासमोर उभी राहता तुम्ही. लहानपणी माझ्यासाठी 2-2 पिशव्या भरून खाऊ आणणारे तुम्ही. आणि पप्पा, आज काय खायला आणलंय विचारत आनंदाने उड्या मारत येणारी चिमुकली मी. मग भावनांचा खेळ सुरूच होतो. तुम्ही ताटात दूधभात घेतल्यावर मलाही तोच पाहिजे असं हट्टानं म्हणून तुमच्या ताटात खाणारी मी. दिवस भरभर निघून गेले, समजलंच नाही. 10वीत चांगले मार्क्स मिळाल्यावर तुम्ही किती किलो पेढे वाटले असतील हे तुम्हालाच ठाऊक. त्यानंतर माझं लग्न झालं. लग्न ठरल्यावर तर माझ्या लेकीसाठी काय करू नि काय नाही असं तुम्हाला झालं होतं. तुम्ही माझं लग्न लावून दिलं. बाहेरून कठोर असणारा माझा बाप माझ्या लग्नात मात्र लहान मुलासारखा आढळला. मला बाळ झाल्याचा आनंद झाल्यावर मात्र तुमचा आनंद स्वप्नात मावत नव्हता. नातवाचं गोड कौतुक करायला तुम्ही अजिबात थकत नव्हता. पप्पा, खूप आठवण येते तुमची. तुम्ही आणि आई म्हणजे अगदी विठ्ठल रखुमाईचा जोडा. तुमच्या चरणावर माथा ठेवल्यावर सर्व तीर्थांचा आशीर्वाद मिळतो. पप्पा, तुम्ही म्हणजे खरंच एक वादळ. आलात वादळासारखे, राहिलात वादळासारखे, आणि गेला तरी अगदी वादळासारखे. तुम्ही खूप पुरस्कार दिले, परंतु मला आज तुमचा बाप माणूस या पुरस्काराने सन्मान करायचा आहे. पप्पा, तुमचं जाणं अचानकपणे झालं. वाटलं नव्हतं एवढ्या अचानकपणे जाल, पण 2025 ची आषाढी वारी वैकुंठात करायची होती विठू माऊलीला तुमच्या बरोबर, म्हणून तो घेऊन गेला. पप्पा, अक्षरशः त्या विठू माऊलीला एवढा जीव होता तुमच्यावर की ती ICU-तही धावत आली होती तुमच्यासाठी. तुमच्यासाठी देहही धावला. खरंच तुम्ही किती ग्रेट आहात. तुम्ही 15 वर्ष पायीवारी केली आणि शाळेतही पंढरी फुलवली. किती स्वप्न होती पप्पा तुमची शाळेबाबत. तुम्ही 7-35 दिली, मात्र विचारांची शिदोरी आयुष्यभर पुरेली होती. तुम्ही म्हणजे चालतं बोलतं अनुभवांचं विद्यापीठ. तुम्ही निडर, निर्भीड, स्पष्टवक्ते, धाडसी व्यक्तिमत्व. तुम्ही नेहमी म्हणायचा, मृत्यूची मला कधीच भीती नाही, तो कधी ना कधी येणार आहे. या जगातून काहीच बरोबर येणार नाही. ना गाडी, ना बंगला, ना प्रसिद्धी, ना पैसा. बरोबर येणार ते आपण आयुष्यभर कमवलेल्या माणसांचं प्रेम. अजूनही तुमचं नाव काढता क्षणी खूप माणसांच्या डोळ्याच्या कडा ओलावतात. यावेळी तुम्ही काही कमवलं ते समजतं. पप्पा, तुम्ही आता अगदी निवांत ठिकाणी गेलाय ना. नाही कोणती दगदग, ना कामांची भली मोठी लिस्ट, ना कोणतं टेन्शन. पण पप्पा, एकदा तरी माझ्याशी बोला. तुम्ही जिथून असाल ना तिथून मला तुमची खुशाली कळवा. एखादं पत्र तरी पाठवा शेवटचं मुलीसाठी. आपलं बोलणं हॉस्पिटलमध्ये शेवटचं अपूर्णच झालं होतं. माझ्या वडिलांचं मला एक काल्पनिक पत्र आलं. दीदी, कालच तुझं पत्र मिळालं आणि वाटलं एकदाची तुला माझी खुशाली कळवावी. म्हणजे तुझे रोज मला आठवून अश्रू ढाळतेस ते ढाळणार नाहीस.
तुला माहित आहे ना ग, मी एकदम ठणठणीत होतो. माझं कधीच काही सुखत नव्हतं. मी रोज किती धावपळ करायचो. माझी किती स्वप्न होती शाळेविषयी, शाळेतल्या मुलांविषयी, त्यानंतर तुमच्या सर्वांविषयी, विषयी. एवढ्या अचानकपणे इकडे यावं लागेल असं मला वाटलंच नाही. थोडंसं दुखलं म्हणून मी ऍडमिट झालो. बरं वाटत होतं मला 4 दिवस, पण मृत्यू लोकातील माझे दिवस संपले होते. तुम्ही सगळे किती धावा करत होता देवाकडे माझ्यासाठी, परंतु माझी वेळ जवळ आली होती परमात्म्याकडे जायची. ती काळ्या पाषाणातील विठ्ठल रखुमाईची मूर्ती तुला माहित आहे ना, तिच्यावर माझा खूप जीव होता ग. आई वडील मानायचो मी त्यांना, आणि शेवटच्या वेळी ते धावत आले माझ्यासाठी, आणि त्यांच्या चरणातच माझा जीव गेला. माझा मृत्यू झाला म्हणजे काय झालं ग? देह नाशवंत आहे. तो जिथून आला त्या पंचतत्वात विलीन झाला. मी अमर आहे, ना मला जन्म आहे ना मला मृत्यू आहे. नैनम चिंतन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम केतन व्यापो न शोषयति मरुतः. मी जिकडे आलोय ना, या श्रीहरीच्या चरणात खूप आनंद आहे ग. ना मोह आहे ना माया आहे, पूर्णत्वाचा आनंद आहे. सगळीकडे लख प्रकाश आहे, सत्याचा पाऊस आहे. अग या क्षणभंगूर जगातून मी अतिशय चांगल्या ठिकाणी आलोय. मला शेवटचं देह म्हणून उचलताना सर्व काय म्हणत होते तुला माहित आहे ना? राम नाम सत्य है. याचा अर्थ काय ग? राम नामच सत्य आहे, नाम सत्य आहे. नामाविना आपल्या येणाऱ्या वाया आहेत ग. मृत्यू लोकातून तुम्हाला काही नेता येणार नाही. फक्त नामरूपी संपत्ती आणि तुमचे कर्म तुमच्या खात्यात जमा होणार आहे. उठता बसता फक्त नाम घ्या. रोज घरी हरिपाठ वाजू द्या. आणि तू रडू नकोस ग. कधीही माझी आठवण आली की त्या परमपित्याला हाक मार. तो तुला कधीच एकटं सोडणार नाही. मला वडील नाही हा भाव मनात कधीच आणू नको. तो भगवंत तुझा परमपिता आहे. आणि माझे सर्व मित्र, शिक्षक मित्र, गावातील मित्र, नातलग सर्वांना माझी खुशाली कळव. त्या सर्वांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, ते मला समजतंय. मला तू म्हणलेली गाणी खूप आवडायची, तुला आठवतंय ना? माझ्या मृत्यूपूर्वी थोड्या दिवस आधी मी तुला फोनवरूनही तुझं गाणं ऐकलं होतं. मग एखादं गाणं म्हणशील का माझ्यासाठी? बाबा थांबणारे तू, बाबा जाऊ नको दूर, बाबा थांबणारे तू, बाबा जाऊ नको दूर. लाडकी घालते सादरे तुला, लाडकी घालते सादरे तुला. जगण्या तू दिला माझ्या जीवावर खरा, बाबा थांबणारे तू, बाबा जाऊ नको दूर, बाबा.